तर धनंजय मुंडेच्या मंत्रिमंडळातल्या इनकमिंगच्या किंवा मंत्रिमंडळातल्या समावेशाच्या शक्यतेनं ही सगळी या सगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। पण धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातली घर वापसी किंवा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होणं हे एका गोष्टीवर अवलंबून आहे आणि ती गोष्ट म्हणजे माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून एक्झिट। ती मंत्रिमंडळातून एक्झिट होणार का हा खरा प्रश्न आहे, कारण माणिकराव कोकाटेंची अटक केव्हाही होऊ शकते अशी एक शक्यता आहे। खरं तर या अटकेच्या शक्यतेनंतर माणिकराव कोकाटे स्वतः रुग्णालयात भरती झालेत। मात्र नाशिक सत्र न्यायालयाच्या निकालानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माणिकराव कोकाटेंना राजीनामा दिला पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका त्यांच्या पक्ष नेतृत्वासमोर जाहीर केलेली आहे। नेमकं काय घडलं आज दिवसभरात आपण पाहूयात। कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, राजीनामाही अटक। कोर्टाचा दणका, कोकाटे थेट रुग्णालयात। दिलासा देण्यास कोर्टाचा नकार, कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। उच्च न्यायालयात धाव, कोकाटेंवर तिथेही घाव। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, वाद आणि कोकाटे हे गेल्या वर्षभरातलं समीकरण। पण याच कोकाटेंसमोर मंत्रिपद आता काही क्षणांची गोष्ट उरली आहे। त्याचं कारण म्हणजे 30 वर्षांपूर्वी सरकारची केलेली फसवणूक। याच प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयापाठोपाठ मुंबई हायकोर्टानं देखील कोकाटेंना दणका दिलाय। नाशिक जिल्हा न्यायालयानं सदनिका घोटाळा प्रकरणातील त्यांची 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवली आहे। त्यामुळे कोकाटेंना अटक होणार हे निश्चित आहे। त्यानंतर कोकाटेंविरोधात नाशिक पोलिसांनी अटक वॉरंटही काढलंय। नाशिक पोलीस कोकाटेंना अटक करणार, पण त्याआधीच कोकाटेंनी हॉस्पिटल गाठलंय। कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे आजारी पडले। त्यांच्यावरती सध्या मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने माणिकराव कोकाटे हे लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती झालेत। मात्र एकीकडे कोर्टाचा निकाल आणि दुसरीकडे माणिकराव कोकाटे आजारी पडणे या टायमिंगवर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। म्हणजे आता कुठेतरी दवाखान्यामध्ये, रुग्णालयामध्ये, लीलावती रुग्णालयामध्ये माणिकरावजी कोकाटे साहेब जे आहेत हे भरती व्हायला निघालेले आहेत। त्या ठिकाणी ते ॲडमिट झालेत अशी देखील माहिती आहे। त्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज असेल तर ती विश्रांती त्यांना देवेंद्र फडणवीस देणार आहेत का? त्यांच्या आरोग्य चांगल्यासाठी आम्ही कामना करतो, त्यांना शुभेच्छाही देतो। मात्र आता देवेंद्र फडणवीस या संदर्भात ही बघ्याची भूमिका घेत आहेत। यांचं जे आमदारकी आहे ती तात्काळ रद्द करण्याची कारवाई ही व्हायला हवी होती, ती झाली नाही। त्यानंतर सेशन्स कोर्टमध्ये ते अपीलमध्ये गेले। खरं तर कसं आहे की सेक्शन 8(4) हा जो पूर्वी होता की ज्याच्यात अपीलमध्ये गेलं तर त्यांची आमदारकी वाचायची, आता हा कायदा रद्द करण्यात आलाय सुप्रीम कोर्टाकडनं। आणि त्यामुळे खरं अपेक्षित होतं की त्यांच्यावर आताच्या घटकेला म्हणजे ताबडतोब विधिमंडळाने कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करणं हे गरजेचं आहे आणि ते विधिमंडळ करेल अशी अपेक्षा आहे। नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळात देखील हालचाली वाढल्या। अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन कोर्टाच्या निकालाची माहिती दिली आहे। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय तुम्हीच घ्या असं अजित पवारांना सांगितलंय। तसंच माणिकराव कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं सांगा असा थेट प्रश्नही देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना त्यावेळी विचारल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। हायकोर्टानं निर्णयाला स्थगिती दिली तरच माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद वाचू शकतं, पण तसं न झाल्यास माणिकराव कोकाटेंचं खातं कुणाला द्यायचं ते सांगा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षातील भेटीमध्ये अजित पवारांना विचारल्याची माहिती समोर येते। तिकडे मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा घेण्याची भूमिका घेतली आहे, पण कोकाटे आणि अजित पवार दोघेही नॉट रिचेबल आहेत। यावरूनच विरोधकांनी निशाणा साधलाय, तर अजित पवार गटानं मात्र बोलणं टाळलंय। गल्लीतली चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आपण सगळ्यांनी तिथं बघितली। आता इथं तर कोर्टाने निर्णय दिलेला आहे। तिथे एका सामान्य कार्यकर्त्याला फक्त कुठेतरी एक राजकीय स्टेटमेंट दिलं म्हणून तुम्ही हक्कभंग तिथं आणला। इथं कोर्टाने निर्णय एका नेत्याच्या विरोधात दिलेला आहे आणि त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे। त्यामुळे अध्यक्ष साहेब या बाबतीत काय करतात बघावं लागेल। पण आम्हा सगळ्यांना असं वाटतंय आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे। मंत्रीच गायब झाला असेल, पण सामान्य माणसं गायब झाली तर आश्चर्यच नाही। हे पोलीस डिपार्टमेंटनीच पळवलेलं आहे असं मी त्या ठिकाणी
त्याला इथं कुणीच पळवलेलं नाही, तर पोलीस डिपार्टमेंटनेच पळवलेलं आहे आणि कोकाटेनं असताना पोलिसांनीच लपवलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं लपवलेलं आहे, अशी परिस्थिती आहे. पण सर तुम्ही सांगा ना कोणाचा राजीनामा होणार? नाही, मी मगाशी सांगितलं या ठिकाणी की या संदर्भातलं आज रात्री मी मुंबईला जाणार आहे. माझी आणि अजितदादाची भेट होईल. उद्याही अजितदादा, प्रतिभाई आम्ही सगळे एकत्रितपणे बसणार आहोत. या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये न्यायालयाने जो निर्णय दिला त्याची सुद्धा कायदेशीर माहिती घेण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी चालू आहे. दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा चर्चा झालेली आहे. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेऊ. कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे मंत्रिपदासह आमदारकी देखील जाणार आहे. पण विधिमंडळ सचिवालयानं अजून कोणताही निर्णय घेतला नसल्यानं विरोधकांकडून सरकारवर टीका सुरू आहे. सुनील केदार यांना दोषी ठरवताच काही तासात त्यांची आमदारकी रद्द केली. मग कोकाटेंना वेगळा न्याय का, असा सवाल विरोधकांनी विचारलाय. कोकाटेंनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टानं तातडीच्या सुनावणीला नकार दिलाय. आता शुक्रवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे पुढे काय होणार यासाठी शुक्रवारपर्यंतची वाट बघावी लागणार आहे. कारण कोकाटेंना जोवर डिस्चार्ज मिळत नाही तोवर त्यांना कायदेशीरदृष्ट्या अटक होणं अशक्य आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.